नमस्कार. आज आपण उन्हाळी वळवणाच्या रेसिपीजमध्ये साबुदाणा बटाटा चकली कशी तयार करायची हे पाहणार आहोत. या चकल्या पहा, तळल्यानंतर मस्त अशा तिप्पट चौपट फुललेल्या आहेत. अजिबात कडक झालेल्या नाहीत, मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत. चकली तयार करण्यासाठी मी या ठिकाणी वजनी प्रमाणामध्ये बरोबर अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात आणि 2-3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेऊयात. धुवून घेतल्यानंतर त्यामधलं सर्व पाणी आपण निथळून घेतलेलं आहे. आता आपल्याला हा साबुदाणा भिजत घालायचा आहे. तर साबुदाण्यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आहे. साबुदाणा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल आणि अगदी थोडंसं वरती पाणी राहील इतपतच पाणी घालायचं आहे. आपण नॉर्मली साबुदाणा खिचडी करण्यासाठी ज्याप्रमाणे भिजत घालतो ना, त्याच पद्धतीने हा साबुदाणा भिजत घातला होता. हे पहा, 5 ते 6 तास झालेला आहे. साबुदाणा मस्त असा भिजला गेला आहे. अगदी मोत्यांच्या दाण्यासारखा मोकळा आणि सुटसुटीत भिजला गेला आहे. आता असा 5-6 तास साबुदाणा भिजवल्यानंतर पुन्हा एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढायचा आहे आणि साधारणतः 10 ते 12 तास किंवा रात्रभर असाच पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. फक्त आता या ठिकाणी ना, पाणी घालताना आपल्याला अगदी कडक स्वरूपाचं पाणी, गरम पाणी ह्यामध्ये घालायचं आहे आणि साबुदाणा भिजत ठेवायचा आहे. ही एक्स्ट्रा स्टेप फॉलो करून तुम्ही ही चकली तयार करून पहा. अगदी मस्त अशी खुसखुशीत तयार होते, अजिबात कडक होत नाही. कारण आपण आता हा भिजवलेला साबुदाणा पुन्हा असं गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे काय होतं, साबुदाणा ना मस्त असं अर्धवट शिजवून निघतो. हे पहा, या ठिकाणी मी रात्रभर साबुदाणा असाच गरम पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. साधारणतः एक 10 ते 12 तास झालेले आहे. मस्त असा साबुदाणा भिजला गेला आहे. या ठिकाणी अर्धवट साबुदाणा शिजवून निघालेला आहे. हे पहा, मस्त असा साबुदाणा बोटावरती घेतल्यानंतर मॅश होत आहे परफेक्ट. आता आपण ह्या ठिकाणी अर्धा किलो साबुदाणा घेतला होता. अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी बरोबर 1 किलो उकडलेले बटाटे लागणार आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता एका मोठ्या परातीमध्ये हे उकडलेले 1 किलो जे बटाटे आहेत ना, ते एका बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, बटाटे किसणीने किसून घ्या किंवा मॅशरने चांगले असे मॅश करून घ्या. बटाट्याच्या मोठ्या मोठ्या गाठी अजिबात शिल्लक राहू द्यायच्या नाही, नाहीतर काय होतं, चकली पाडताना मध्येच तुटते. हे पहा, अशा प्रकारे 1 किलो बटाटा मी किसणीने किसून घेतलेला आहे. त्यानंतर आपण हा भिजवून घेतलेला सर्व साबुदाणा या बटाट्यामध्ये घालायचा आहे. आपण उपवासाची चकली तयार करत आहोत, त्यामुळे फक्त प्लेन लाल तिखट आणि मीठ घालणार आहे. जर तुम्हाला लाल तिखट घालायचं नसेल तर हिरवी मिरची बारीक करून सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. आता हे घातलेलं लाल तिखट आणि मीठ अगदी व्यवस्थित असं साबुदाणा आणि बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, छान असं मिक्स झालेलं आहे. अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो उकडलेला बटाटा वापरा. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. मिश्रण पहा, अगदी परफेक्ट झालेलं आहे. अगदी असंच चकलीसाठी मिश्रण हवं आहे. आता चकली करण्याच्या सुऱ्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. चांगलं असं दाबून भरायचं आहे आणि मस्त अशा चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत. चकल्या करताना पहा, मध्येच कुठेही तुटत नाही. मस्त अशा गोल गरगरीत तयार झालेल्या आहेत. कारण आपण जो बटाटा आहे ना, तो अगदी बारीक किसणीने चांगला असं किसून घेतलेला आहे. म्हणूनच तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, बटाट्याचे मोठे मोठे कण शिल्लक राहू द्यायचे नाहीत. चला तर ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व चकल्या तयार करून घेऊयात. भरपूर साऱ्या चकल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. पहिला दिवस घरातच सुकवल्या, नंतरचे 2-3 दिवस कडकडीत ऊन दाखवलेलं आहे. आता तुम्हाला मी चकल्यांना तळून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा, चकल्या मस्त अशा तिप्पट चौपट फुललेल्या आहेत. विशेष म्हणजे ना, अजिबात कडक स्वरूपाच्या तयार झालेल्या नाहीत. मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत. अजिबात तेलकट झालेल्या नाहीत. तुम्हाला मी एक चकली तोडूनही दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स ट्रिक्स वापरून वजनी प्रमाणामध्ये सर्व साहित्य घ्या. तुमची चकलीसुद्धा अशीच माझ्यासारखी खुसखुशीत तयार होईल. रेसिपी आवडली तर जरूर करून पहा. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.